तुमचं स्वागत आहे परेश भाई ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती। तर गाईज भरपूर दिवसातून आपला हा आजचा ब्लॉग येतोय। तर आजचा आपला ब्लॉग असेल, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आपण कुठे चाललोय। तर आपण चाललोय नडालला पंचायतन मंदिरामध्ये। तर असंच म्हणजे घरात होतो, टाइमपास बर आपण जाऊया आणि नडालला जाऊन व्हिडिओ पण ब्लॉग पण होईल आणि तिकडे जाऊन थोडीफार आपण रील्स पण काढूया, म्हणून आपण चाललोय। तर मम्मी आणि राकेश येतोय सोबत, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहायचा आपला ब्लॉग। तर गाईज आमची आईले आणि बघा राकेश आहे। तर चला आता आपण आपल्या जर्नीला सुरुवात करूया। जास्ती नाही, काय 50 ते 55 किलोमीटर काय आहे, बघूया आपल्याला किती वेळ लागतोय ते पण तुम्हाला दाखवतो। तर चला आपल्या जर्नीला सुरुवात करूया। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। चला कंटिन्यू राहा। सो गाईज फायनली आपण नडालला पोचलोय। माझ्या मागे तुम्ही बघताय पंचायतन मंदिर आणि जवळजवळ आपल्याला आहे ना गव्हाणफटा मार्गे आलो, पामबीच मार्ग। तर मला इथे पोचायला 1 तास लागला, कारण कोणगावला भरपूर अशी ट्रॅफिक होती। आणि तुम्ही जर येत आहे तर संध्याकाळच्या वेळेलाच या, कारण की संध्याकाळी आहे ना भरपूर असा छान व्ह्यू आहे आणि ऊन वगैरे नाही आहे। तर चला आता आपण दर्शन करून घेऊया। एंट्रीज भरपूर छान आहे, तुम्हाला दाखवतो बघा। सो गाईज ही बघा समोरून एंट्री आहे, श्री मंदिर पंचायतन महाद्वार। आणि ते बघा वर जे आहेत ते मंदिर आहेत। तर चला पण एंट्री करूया। ही बघा एंट्री केल्या गेल्या मस्त अशा सीड्या आहेत। आणि पर्यावरण सुद्धा भरपूर आहे, छान आहे, एकदम सायलेंट झोन सारखं वाटतंय, पूर्णपणे शांतता। हे बघा फर्स्ट मंदिर आहे साईबाबाचा, पहिलाच मंदिर आहे साईबाबाचा। आणि हे बघा लाईनीने 5 मंदिर आहेत आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा। हा बघा दुसरा मंदिर आहे गणपती बाप्पाचा, श्री मयुरेश्वर गणपती बाप्पा। तर गाईस तिसरा मंदिर आहे संकटमोचन हनुमान मंदिर। हनुमान देवाची पण भरपूर छान अशी मूर्ती आहे। सो गाईज हा आहे नडालेश्वर महादेव मंदिर, 4था मंदिर आहे। तर शेवटचं एक मंदिर राहिलं आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघा, परिसर बघा। चॅरिटेबल जैन मात्रे। तो गाईज शेवटचं मंदिर आहे भवानी मातेचा। चला आता आपण भवानी मातेचं सुद्धा मंदिराचं दर्शन करून घेऊ। सो गाईज हे बघा मंदिर लाईनीने 5 मंदिर आहेत। हा 1 2 3 4 आणि 5, म्हणून या जागेला पंचायतन मंदिर असं म्हणतात।
सो गाईज या जागेला पंचायतन मंदिर का म्हणतात, कारण की हे जे मंदिर आहेत ना, लाईनीने 5 मंदिर आहेत, म्हणून या जागेला पंचायतन मंदिर असं नाव दिलं आहे. आणि खूप छान दर्शन झालं, पाहिजे तशी गर्दी नाही आहे. आणि पर्यावरणसुद्धा आजूबाजू परिसर बघा खूप छान वाटतंय आणि सायलेंट एकदम, जास्त आवाज वगैरे नाही आहे. म्हणून सगळे पब्लिक जी आहे माझ्या मागे बघू शकता, संध्याकाळच्या वेळेला येते. आता 5 वाजलेत म्हणून एवढा क्राऊड आहे आणि खाली पण भरपूर असा क्राऊड आहे. तुम्हाला संपूर्ण अशी माहिती दिली मंदिराबद्दलची. तर चला आता आपण थोडेफार इथं रील्स काढून घेऊया आणि रील्स काढून झाल्यावर पण परतीचा प्रवास सुरुवात करू.